हॅलो फ्रेंड्स, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. सोडून देणे किंवा लेटिंग गो. आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी आपण घट्ट पकडून ठेवतो. जुन्या आठवणी, दुखावणारे अनुभव, नाती, अपेक्षा, भीती आणि कधी-कधी स्वतःबद्दलच्या मर्यादित समजुतीही. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, ज्या गोष्टी तुम्ही धरून ठेवता त्या खरंच तुमच्या आहेत का, की त्या तुमची ऊर्जा अडकवून ठेवत आहेत? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की लेटिंग गो म्हणजे नेमकं काय, ते का आवश्यक आहे आणि ते कसं करायचं. लेटिंग गो म्हणजे हार मानणे नाही. लेटिंग गो म्हणजे परिस्थितीवरचा जबरदस्तीचा ताबा सोडणे. जे बदलू शकत नाही ते स्वीकारणे. जे आपल्या नियंत्रणात नाही त्याचा भार मनातून उतरवणे. नदी कधीच मागे वळून पाहत नाही, ती सतत पुढे वाहत राहते. आपण मात्र अनेकदा भूतकाळातील घटनांना धरून बसतो आणि त्यामुळे वर्तमानातील आनंद गमावतो. आपण सोडून का देऊ शकत नाही, यामागे 3 मुख्य कारण आहेत. भीती. जर मी हे सोडलं तर काय होईल? लोक काय म्हणतील? माझं काय होईल? दुसरं आहे भावनिक गुंतवणूक. आपण खूप वेळ प्रेम किंवा ऊर्जा दिलेली असते, म्हणून ती गोष्ट सोडणे कठीण वाटते. तिसरं नियंत्रणाची सवय. आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी व्हावी असे वाटते, पण जीवन नेहमी आपल्या योजनेप्रमाणे चालत नाही आणि जेव्हा आपण ते स्वीकारत नाही तेव्हा दुःख निर्माण होते. सोडून दिल्यावर काय घडते? जेव्हा तुम्ही सोडून देता, तुमच्या आत नवीन ऊर्जा निर्माण होते. मन हलकं होतं, तणाव कमी होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे युनिव्हर्सला नवीन गोष्टी तुमच्या आयुष्यात आणण्यासाठी जागा मिळते. कल्पना करा, तुमच्या हातात जुने दगड भरलेले आहेत, तर नवीन भेटवस्तू घेण्यासाठी हात मोकळे कसे होतील? त्याचप्रमाणे जोपर्यंत तुम्ही जुन्या वेदना पकडून ठेवता तोपर्यंत नवीन आनंद प्रवेश करू शकत नाही. लेटिंग गो करण्यासाठी 5 सोप्या पद्धती. 1. स्वीकार करा. स्वतःला सांगा, ही घटना घडली आहे, मी ती स्वीकारतो, स्वीकारते. स्वीकार हा उपचाराचा पहिला टप्पा आहे. दुसरं, भावना व्यक्त करा. रडा, लिहा, प्रार्थना करा, ध्यान करा. भावना दाबू नका, त्यांना वाहू द्या. तिसरं, क्षमा करा. क्षमा म्हणजे चुकीला योग्य ठरवणे नाही, तर स्वतःला त्या वेदनेतून मुक्त करणे आहे. चौथं, वर्तमानात जगा. भूतकाळ बदलता येत नाही, भविष्य अजून आलेले नाही. खरे जीवन फक्त या क्षणात आहे. 5वं, युनिव्हर्सवर विश्वास ठेवा. कधी कधी जे निघून जाते ते आपल्या भल्यासाठी असते. युनिव्हर्स तुमच्यासाठी काहीतरी अधिक चांगले तयार करत असते. आज या क्षणी एक दीर्घ श्वास घ्या, डोळे बंद करा आणि मनातल्या मनात म्हणा, मी जे माझ्या सर्वोच्च हिताचे नाही ते प्रेमाने सोडून देत आहे. मी भूतकाळातून मुक्त आहे. मी शांत आहे. मी नवीन संधीसाठी तयार आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही सोडून देता तेव्हा तुम्ही काही गमावत नाही, तुम्ही स्वतःला मुक्त करत असता. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया इल्युमिनेटिंग विथ शिल्पाच्या पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.